मागील काही दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे मोहरी तलावाची भिंत कोसळून संपूर्ण साठवण वाहून गेली होती। परिणामी खरडा, सहावाडी व मोहरी, जायभायवाडी आणि तेलंगशी या गावाचा पाणी पुरवठा ठप्प झाला होता। या गंभीर परिस्थितीत माजी सभापती रविदादा सुरवसे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे तलाव दुरुस्तीचे काम अखेर सुरू झाले आहे। सभापती राम शिंदे नुकतेच रवी सुरवसे यांच्या घरी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी आले होते। या भेटीत रविदादांनी गावकऱ्यांचा पाणी प्रश्न त्यांच्या निदर्शनास आणून दिला। त्यांनी सांगितले की साहेब, माझ्या तब्येतीपेक्षा गावकऱ्यांचा पाणी प्रश्न मोठा आहे। मोहरी तलावात सध्या केवळ 10 ते 20% पाणी शिल्लक आहे। लवकरच गावांना तीव्र टंचाई भासेल। या भावनिक संवादावर त्वरित प्रतिसाद देत सभापती राम शिंदे यांनी जलसंपदा विभागाचे अधिकारी घोरपडे यांना आदेश दिले। मोहरी तलावाच्या दुरुस्ती आणि साठवणीचे काम तातडीने सुरू करा। यानुसार आजपासून तलाव परिसरात दुरुस्तीचे व पाणी साठवणीचे काम सुरू झाले असून कामाला वेग आला आहे। या निर्णयामुळे परिसरातील ग्रामस्थांनी मोठा दिलासा व्यक्त केला असून सभापती राम शिंदे यांचे मनपूर्वक आभार मानले आहेत। यावेळी रविदादा सुरवसे, वैजनाथ पाटील, भागवत सुरवसे, महेश दिंडोरे, महालिंग कोरे, राजू मोरे, गणेश शिंदे तसेच भाजपाचे अनेक कार्यकर्ता उपस्थित होते। दरम्यान रविदादा सुरवसे यांनी ठाम भूमिका मांडत प्रश्न उपस्थित केला आहे। आमदार रोहित पवार यांनी आणलेले मशीन आणि 1000 गोणी सिमेंट नेमके कुठे गेले? काही काम झाले का की फक्त दिखावा झाला? त्यांच्या पीव कार्यकर्त्यांनी सिमेंट विकले की काय? या वक्तव्यामुळे स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले असून रविदादांच्या स्पष्ट आणि थेट भूमिकेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे। मोहरी तलावाचे काम सुरू झाल्याने खरडा व परिसरातील पाणी प्रश्न सुटल्याचा दिलासा ग्रामस्थांनी व्यक्त केला असून सभापती राम शिंदे यांचे विशेष आभार मानले आहेत। न्यूज एक्सप्रेस करिता धनसिंग साळुंखे, खरडा। आज मोहरी या ठिकाणी मोहरी तलावाच्या सांडवा बुजण्याचे काम महाराष्ट्र सरकारच्या वतीने या ठिकाणी चालू करण्यात आले आहे। ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळेस मोहरी परिसरात भरपूर पाऊस झाल्या कारणाने मोहरी तलाव त्यावेळेस फुटला होता आणि या मोहरी तलावात फक्त 10 ते 15% पाणी शिल्लक राहिलं होतं। मोहरी, खरड्याच्या आसपासची 6 वाड्या, जायभायवाडी, तेलंगशी, साधारण या 10 गावांना या तलावातून पिण्याच्या पाण्यासाठी पाणी पुरवठा केला जातो आणि या परिसरातील बरेचसे शेतकरी सुद्धा या तलावातील पाण्यावर अवलंबून आहेत। मागच्या 8 दिवसापूर्वी माझी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज्याचे विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब हे माझ्या घरी आले असताना मी त्यांना सांगितलं की मोहरी तलावाची दुरुस्ती होणं अर्जंट गरजेचं आहे। जर त्याच्यात पाणी राहिलं नाही तर भविष्यात या 10 गावांना आपल्याला पाणी पुरवठा करण्याची खूप अडचण येणार आहे। आणि लगेच त्यांनी तातडीने जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणाहून फोन केले आणि हा सांडवा जो आज वाहतोय तलावातून तो बंद करून येणारं पाणी थांबावं, जेणेकरून साधारण 50% तरी पाणी या तलावात राहील आणि पुढची या परिसराची अडचण त्या ठिकाणी निघून जाईल। त्यांचा फोन झाला आणि आज दिवाळी असताना सुद्धा या ठिकाणी शासनाच्या तांत्रिक विभागाच्या मशिनरी या ठिकाणी आलेल्या आहेत आणि काम सुरू झालं आहे। आपण पाहिलं असेल की मागच्या 10-12 दिवसापूर्वी या ठिकाणी आमदार रोहितदादा पवार यांनी एक बातमी पेपरला दिली होती की मी स्वखर्चातून काम करतो, परंतु आपण पाहिलं असेल की ज्यावेळेस तलाव फुटला त्यावेळेस सुद्धा त्यांनी अशा या ठिकाणी 2 मशिनी आणल्या आणि 1000 सिमेंटच्या गोण्या आणल्या असं सांगितलं। या ठिकाणी त्या सिमेंटची गाडी पण या ठिकाणी येऊन उभा राहिली, त्याचे फोटो काढले, सोशल मीडियात फोटो टाकले, परंतु त्यानंतर त्या मशिनी पण या ठिकाणी दिसल्या नाही आणि ते सिमेंट पण कुठं गेलं ते काही कळलं नाही। ते 1000 गोण्या सिमेंट त्यांनी या ठिकाणी आणलेलं काय चोरीला गेलं का त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि पीएनी विकलं याची माहिती या परिसरातील ग्रामस्थांना काही नंतर मिळाली नाही। फक्त स्टंटबाजी करायची, सोशल मीडियात बातम्या द्यायच्या, काम तर कुठलंच करायचं नाही एवढाच उद्योग या ठिकाणी रोहित पवार करतात। परंतु राम शिंदे या भागातील भूमिपुत्र आहेत, त्यामुळे त्यांनी याची दखल घेतली आणि आज या ठिकाणी दिवाळीचा सण असताना सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांच्या फोनवरती आज काम सुरू झाले। त्यामुळे या खरडा परिसरातील सर्व नागरिक राम शिंदे साहेबांवर दिवाळीच्या निमित्तानं शिंदे साहेबांनी आपल्याला भेट दिली अशी एक भावना सर्व नागरिकांमध्ये या ठिकाणी निर्माण झाली आहे। मी खरडा, मोहरी आणि या परिसरातील सर्व 10 गावातील नागरिकांच्या वतीने या ठिकाणी शिंदे साहेबांचे आभार व्यक्त करतो।